क्वेश्चन बघा, स्टील वायर लेंथ 500 mm. ए लांबी दिली बाळांनो, लांबीचा अर्थ काय होतोय, लांबी म्हणजे एल. 500 mm पाहिजे, 500 mm दिले. ओके मी थँक्यू आहे. ओके पुढे चला बरं का, 500 mm झाला. पुढे म्हणतोय सब्जेक्टेड टू दी ॲक्सियल पूल. ॲक्सियल पूल दिलाय 25 किलो न्यूटन, म्हणजे तो फोर्स आहे. याचा अर्थ काय आहे, P = 25 किलो न्यूटन. बरं का, तो 25 किलो न्यूटन म्हणजे 25 × 10³ न्यूटन. बरं ठीक आहे, पुढे चला. पुढे काय म्हणतोय, मिनिमम डायमीटर, फाइंड मिनिमम डायमीटर ऑफ वायर. तुम्हाला डायमीटर काढायचं बाळांनो, डायमीटर क्वेश्चन मार्क. पुढे चला. पुढे म्हटलंय सो दॅट स्ट्रेस डज नॉट एक्सीड 190 MPa. स्ट्रेस 190 MPa पेक्षा जास्त जायला नको. 190 MPa. MPa मध्ये लागतं, MPa मध्ये आहे. ऑल्सो डिटरमाइन द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. तुम्हाला मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे ई पण कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. वायर डू नॉट इलॉंगेशन, काय म्हणले, डू इफ इलॉंगेशन इज 0.5 mm. याचा अर्थ इलॉंगेशन किती दिलं आहे, डेल्टा एल बराबर 0.5 mm. तुम्हाला कळायला पाहिजे इलॉंगेशन कोणाला बोलतात. ठीक आहे. तर या पद्धतीने गिवन डेटा दिलेला आहे. डायमीटर काढायला लावलेला आहे, स्ट्रेस पण दिलेली आहे. मला सांगा आपल्याकडे एक स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे बाळांनो, स्ट्रेस = फोर्स अपॉन एरिया आहे की नाही. मग चला बरं का, आता मला सांगा स्ट्रेस किती दिला, 190. 190 दिला. फोर्स किती दिला आहे तुम्हाला, 25 × 10³ तो 25 × 10³ एरिया किती दिला आहे, एरिया डायमीटर दिलेलाच नाही, तर एरिया कसं काय देईल, म्हणून मी काय करतोय, π/4 × डायमीटरचा स्क्वेअर. शिफ्ट सॉल आन्सर इक्वल करा, डायमीटर काढा. तो किती येईल बरं का, आता शिफ्ट सॉल आन्सर इक्वल करून काढा. हे बघा, 190 = 25 × 10³ डिवाइड बाय काय करावं लागेल आपल्याला, π/4 × d². तो देअरफॉर आपण काय करणार, π/, हा किती 10³ आहे ना, 10³ खाली गेलो. इथं काय बरं का आपल्याकडे आता शिफ्ट π/4 हा झाला पाय डिवाइड बाय 4, π/4 इंटू पुढे किती आहे, π/4 इंटू किती आहे आपल्याकडं, डायमीटरचा स्क्वेअर आहे बाळांनो, म्हणजे अल्फा एक्सचा स्क्वेअर. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल हा भेटेल तुम्हाला डायमीटर. काय भेटून दिला, मग डायमीटर येऊन गेला आपला. तर बघा डायमीटर किती येतोय, थोडासा टाइम लागेल. हे बघा क्वेश्चन येतो किती आहे, 12.94. लिहून टाका, 12.94 mm मध्ये येईल. हा झाला डायमीटर. पण बाळांनो तुम्हाला त्याने काय सांगितले की यंग मॉड्युलस पण काढा. तो ईचा फॉर्म्युला कुठला वापरणार, तुम्हाला ते स्ट्रेन दिलेलं नाही आहे, कारण ईचा फॉर्म्युला मागच्या लेक्चरमध्ये शिकवला, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. पण तो फॉर्म्युला वापरता येईल का, तर नाही. तुम्हाला त्याने इलॉंगेशन दिलेलं आहे. आपल्याकडे इलॉंगेशनचा एक फॉर्म्युला बाळांनो कुठला, डेल्टा एल बराबर PL/AE. PL/AE. मला सांगा डेल्टा एल किती दिला आहे त्याने तुम्हाला, 0.5. तर मी लिहून टाकणार 0.5. पी किती दिला आहे रे, पी 25 × 10³ तो पी लिहा 25 × 10³ लांबी किती दिलेली आहे, लांबी दिली आहे 500. तो लांबी दिली आहे 500. एरिया किती आहे बाळांनो, एरिया किती आहे, आता डायमीटर काढला ना चालू तुम्ही, 12.94 डायमीटर काढला की नाही. मग इथं काय लिहिना आता, π/4 × 12.94 चा स्क्वेअर. हा झाला एरिया. ई मला माहिती नाही, शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करा आणि ईची व्हॅल्यू सांगा किती आली. काय क्वेश्चन आला, 190.099 × 10³ न्यूटन पर mm चा स्क्वेअर. तो ई = किती आला बाळांनो, 190.1 MP. हे बघा जे आहे ते लिहून टाका. हे 99चा 1 केला, जे आहे ते राहू द्या, काही दिमाग लावायचं काम नाही. ई पण आला आपला. अशा पद्धतीने आपलं उदाहरण झालेलं